सोशल मीडियावर चमकोगिरी करताना अनेकांना भान राहत नाही। इचलकरंजीतील तिघा तरुणांनी अत्यंत अर्वाच्य आणि शिवराळ भाषेत काही व्हिडिओ बनवले होते आणि ते सोशल मीडियावर टाकले होते। कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्याची दखल घेतली आणि या स्वयंघोषित रील स्टारना पोलिसी खाक्या दाखवला। त्यानंतर त्या तिघांनीही चक्क हात जोडून स्वतःचाच माफीनामा असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला। कोल्हापूर पोलिसांच्या या कारवाईचं सुजाण नागरिकांकडून कौतुक होतंय। उठता बसता व्हिडिओ करायचं किंवा येता जाता रील बनवायचे हे एक व्यसनच तरुणाईला लागलंय। इचलकरंजीतील तिघा तरुणांनी अत्यंत शिवराळ भाषेत काही व्हिडिओ बनवले होते। स्वतःला रील सम्राट म्हणून घ्यायची हौस असलेल्या या तिघांनी अत्यंत अर्वाच्य भाषेत दहशत निर्माण करणारे व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केले। आपण मोठा पराक्रम केलाय अशा आविर्भावात असलेल्या या तिघा तरुणांचा कोल्हापूर पोलिसांनी खास पोलिसी खाक्यात समाचार घेतला। समाज माध्यमांवर व्यक्त होताना किमान काही शिस्त आणि आचारसंहिता असते, पण बेभान झालेल्या या गावठी हिरोंना कोल्हापूर पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला। त्यानंतर विशाल रांगोळी, निवृत्ती परीट आणि बालाजी लांडगे या तिघांचा रुबाब उतरला आणि चक्क हात जोडलेल्या अवस्थेत त्यांनी माफीनामा सादर करून आपली खरी लायकी दाखवून दिली। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल रांगोळी। नमस्कार मित्रांनो, माझं नाव नावडू उर्फ निवृत्ती परीट, राहणार इचलकरंजी। नमस्कार मित्रांनो, माझं नाव बाल्या उर्फ बालाजी लांडगे, मी राहणार इचलकरंजी। तर आम्हाला आज LCB कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण यांनी आम्हाला इथं घेऊन आलेले आहेत आणि यांनी आम्ही जे सोशल मीडियावर ज्या शिव्याधीन व्हिडिओ वगैरे बनवतो त्यासाठी त्यांनी आम्हाला चांगली समज दिलेली आहे आणि यानंतर इथून पुढे आम्ही असे काही व्हिडिओ करणार नाही आणि तुम्ही सुद्धा असे काही व्हिडिओ करू नका ही विनंती। कोल्हापूर पोलिसांनी केलेली ही कारवाई नक्कीच स्वागतार्ह आहे, कारण त्यामुळे सोशल मीडियाचा अनिर्बंध वापर रोखता येईल। या तिघांवर झालेली कारवाई म्हणजे इतरांसाठी धडा ठरावी एवढीच अपेक्षा।